दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि नवरोबाची ड्युटी पण चालू झाली आणि मुलांच्या शाळा कॉलेजेससुद्धा चालू झाले. आता डबे पण चालू झाले. मग डब्यासाठी भाजी आहे ना दोडक्याची बनवली. ती कशी बनवली हे पहा. तर इथे आहे ना दोडके घेतलेले आहे. त्याच्या शिरा आहे ना छानपैकी आपण सुरीच्या साहाय्याने काढून घेतलेले आहे आणि दोडकेसुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आहे ना थोडंसं लसूण कटिंग करून घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्यासुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे आणि मुगाची डाळ आहे ना ती 15 मिनटं भिजत ठेवली होती. ती पण छान भिजलेली आहे. आता कढई छानपैकी आपली गरमसुद्धा झालेली आहे आणि कढईत तेल टाकायचं आहे. तेल तापलं की त्याच्यात आहे ना जिरे मोहरीची फोडणी द्यायची. ते छानपैकी तडतडून द्यायचे आणि ते तडतडले की त्याच्यानंतर आहे ना लसूण ॲड करायचं आहे. हे पहा, लसूण पण छानपैकी मस्त गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची ॲड करायची. सकाळी सकाळी घाई असते ना, मग काय करायचं, संध्याकाळीच आहे ना थोडंसं कटिंग करून ठेवून द्यायचं भाज्या, म्हणजे कसं सकाळी लवकर आपल्या डब्याची तयारी होते. हे पहा छानपैकी परतलेलं आहे. हिरवी मिरचीचंसुद्धा तिखटपणा जाण्यासाठी थोडी परतून घ्यायची. हळद पावडर त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि दोडका छानपैकी 2 पाण्याने स्वच्छ धुवून कटिंग करून घेतलेला आहे. आता तो ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये. तो ॲड केल्यानंतर जी मुगाची डाळ भिजत ठेवली होती ना आपण, तीसुद्धा ॲड करायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही तर काय भाजी आळणी झाली की परत अजून बडबड ऐकायला कोण ऐकत बसणार नाही. त्याच्यासाठी मीठ आठवणीने ॲड करायचं आहे. हे पहा छानपैकी मस्तपैकी आता भाजी आपली परतून घ्यायची आहे आणि 1-2 मिनटं त्याच्यावर आहे ना झाकण ठेवायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे मी, कारण भाज्या आहे ना हिरव्या पालेभाज्या, हिरव्या भाज्या, फळभाज्या असल्या की त्याला पाणी सुटतंच. हे पहा मुगाची डाळ पण ॲड केलेलं आहे. छानपैकी अशी खमंग भाजी लागते ना चवीला भन्नाटच. तर ह्या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की मैत्रिणींनो करा. असे छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. हे पहा आता याच्यावर 2 मिनटं आपण झाकण ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 2 मिनटं आपल्याला छानपैकी वाफून घेतलं की हे पहा कसं पाणी सुटतं. त्या पाण्यातच भाजी छानपैकी शिजून निघते. आता आपण आहे ना दाण्याचा कूट त्याच्यात 1 वाटीभर ॲड करणार आहे. आता सध्या पावसाचा सीझन नसतानासुद्धा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे लाईट ये जा करते, म्हणून दाण्यांचा कूटसुद्धा घरात अगोदरच करून ठेवायचं, म्हणजे कसं ऐन वेळेस आपली गडबड नको उठायला. त्याच्यासाठी एका अगोदरच दाण्यांचा कूट आपण बनवून ठेवायचा घरात. हे पहा आता छानपैकी परतून घ्यायची आणि 2 मिनटं परत झाकण ठेवायचं आहे. मग छानपैकी भाजी वाफून निघते आणि सर्व भाजी दाण्यांचा कूट वगैरे पण एकजीव होतो. हे पहा 2 मिनटं झाकणसुद्धा ठेवलेलं आहे. आता झाकण आपण काढणार आहोत. आपली भाजी तयार झालेली आहे. तर त्याच्यावरून छानपैकी कोथिंबीर कटिंग करून आपण त्याच्यावर टाकूया. हे पहा मस्त कलर पण भन्नाट आणि चवीला तर खूपच छान. व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.